सोसायटीचा शार्क टँक. रविवारचा दिवस होता. गट्टू चिंकी घरी सुट्टीचा आनंद घेत होते. तिकडे आई किचनमध्ये संडे स्पेशल लंच बनवत होती. आज जेवायला काय खास बनवणार आहेस? आज आपण छोले भटुरे खाणार आहे. वाव! छोले भटुरे तर बाबांना खूप आवडतात. पण ते सकाळी सकाळी कुठे गेलेत? त्यांनीच सांगितलं होतं की आज छोले भटुरे करायला. आज सोसायटीची मीटिंग आहे म्हणून ते तिथे गेलेत. येतच असतील इतक्यात. थोड्याच वेळात बाबा परत आले. बाबा येताच आईने मुलांना लंच टेबल अरेंज करायला सांगितलं. आपली फेवरेट डिश पाहून बाबा खूप खुश झाले. वाह! आज तर रविवारचं स्पेशल जेवण झालं. ही तर आईची कमाल आहे. आई हे ऐकून हसते. मग तिने बाबांना विचारलं, सोसायटी मीटिंग कशी झाली? अरे आजच्या मीटिंगमध्ये नवी आणि इंटरेस्टिंग गोष्ट घडली. गट्टू चिंकी आणि आई कुतूहलाने बाबांकडे पाहू लागले. मग बाबांनी सगळ्यांना सांगितलं, आज आम्ही विचार केला की मुलांमध्ये इनोव्हेशन्स आणि नव्या आयडिया प्रमोट करायला एक ऍक्टिव्हिटी करायचा. म्हणजे काही स्पर्धा का? हो, पण मुलांना या कॉम्पिटिशनसाठी वेगळ्या बिझनेस आयडियाचा विचार करावा लागेल आणि ते इंटरेस्टिंग पद्धतीने सादर करावं लागेल. हे तर शार्क टँक सारखं वाटतंय. मी टीव्हीवर बघितलं होतं. अगदी बरोबर. तर 2 आठवड्यानंतर आपण सोसायटीचा शार्क टँक अरेंज करतोय. सोसायटीचे प्रेसिडेंट सुमित अवस्थी आणि व्हाईस प्रेसिडेंट अंकिता चव्हाण जज बनतील आणि बाकी सोसायटीचे लोक ऑडियन्स. अरे वा, खूप मजा येईल. चिंकी आणि मी पण भाग घेणार. दुसऱ्या दिवशी सोसायटीतल्या सगळ्या मुलांना शार्क टँक बद्दल समजलं आणि सगळेजण खूप एक्साइटेड होते. प्रत्येक जण नव्या बिझनेस आयडिया बद्दल विचार करू लागला. गट्टू आणि चिंकीचा मित्र बंटी, त्यालाही एक आयडिया आली होती. तुम्ही कोणी हे नोटीस केलेलं आहे का की ग्राउंडमध्ये आपण जेव्हा संध्याकाळी फुटबॉल खेळायला येतो तर खेळल्यानंतर खूप भूक लागते. हो, खूप वेळा असं होतं. जर आपण ग्राउंडच्या बाहेर एक फास्ट फूडचा स्टॉल उघडला तर कसं होईल? वा! खेळ संपल्यावर मोमोज आणि समोसे खाण्यासाठी आपण इथेच येऊया. मी शार्क टँक मध्ये हीच आयडिया सांगेन. घरी येऊन गट्टू आणि चिंकी सुद्धा नव्या बिझनेस आयडिया बद्दल विचार करू लागले. खूप वेगवेगळे ऑप्शन्स विचारात घेतल्यावर त्या दोघांना एक आयडिया खूप आवडली. एज्युकेशनल टॉयज बनवण्याची आयडिया. चिंकी, आपण जर असे गेम्स आणि खेळणी बनवले की ज्यामध्ये खेळण्यासोबतच शिकायलाही मिळेल, ज्यामुळे खेळण्याचा आनंद आणि काहीतरी माहिती मिळेल. ही तर खूपच मस्त कल्पना आहे गट्टू. अशा शैक्षणिक खेळण्यांची गरज तर प्रत्येक मुलाला असते आणि ह्यामुळे आपल्या खेळण्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असेल. एज्युकेशनल टॉयची आयडिया आल्यानंतर गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टॉयजवर रिसर्च करू लागले. गट्टूने कार्ड गेम डिझाईन केला, ज्यात जगातल्या 52 फेमस स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचे पिक्चर्स आणि त्यांच्या अचीवमेंट्स लिहिलेल्या होत्या. मुलांना क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस सारख्या खेळांमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि गट्टूच्या कार्ड गेममध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ग्लेन मॅक्सवेल आणि बेन स्टॉक्स सारख्या क्रिकेटर पासून मेस्सी आणि रोनाल्डो सारखे फुटबॉल प्लेयर्स, राफेल नडाल आणि रोजर फेडरर सारखे टेनिस प्लेयर आणि पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल सारख्या बॅडमिंटन प्लेयर्सही कार्ड होते. हा कार्ड गेम खेळण्यामुळे हळूहळू मुलं नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्लेयरला ओळखू सुद्धा शकत होते आणि त्यांच्या स्पोर्ट्सच्या अचीवमेंट बद्दल सुद्धा त्यांना समजलं होतं. गट्टूने जेव्हा त्याची आयडिया आईला सांगितली तेव्हा ती खूप खुश झाली. ही तर मस्त कल्पना आहे गट्टू. आणि चिंकी, तू काय विचार केलायस? आई, मी हा बोर्ड गेम डिझाईन केलाय. असं म्हणून चिंकीने तिची आयडिया लॅपटॉप घेऊन आईबाबांना समजावली, ज्यात तिने असा एक बोर्ड गेम दाखवला ज्यात जगातल्या सगळ्या मोठ्या सिटीजची नावं होती. या खेळात प्रत्येकाला पासपोर्ट आणि तिकीट्स मिळायचे आणि सोंगट्या टाकून ते एका सिटीतून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होते. मग ते ज्या सिटीत पोहोचायचे तिथे त्या सिटीचे फेमस मॉन्युमेंट्स, टुरिस्ट डेस्टिनेशन, म्युझियम सारख्या इतर गोष्टींचे डिटेल्स लिहिलेले होते. हा गेम खेळल्यामुळे मुलांना फेमस सिटीजची नावं आणि त्यांचे डिटेल्स खेळत खेळतच लक्षात यायचे. चिंकी आणि गट्टूची आयडिया पाहून बाबा सुद्धा खूप खुश झाले. व्हेरी गुड गट्टू आणि चिंकी, तुमच्या दोघांची ही शैक्षणिक खेळाची आयडिया खूप मस्त आहे. पण आयडिया सोबतच एक गोष्ट खूप महत्वाची असते. ते काय बाबा?
आयडियाचं योग्य प्रकारे प्रेझेंटेशन. आता तुम्हाला इंटरेस्टिंग पोस्टर्स बनवून तुमच्या आयडिया दाखवाव्या लागतील आणि त्या पोस्टर्सवर पिक्चर्स आणि कॅची लाईन्सही लिहाव्या लागतील. हो, आपण असंच करूया. गट्टू आणि चिंकीने बाबांचं बोलणं मानलं आणि असे पोस्टर्स बनवले ज्याच्यामध्ये त्यांच्या आयडिया व्यवस्थित लक्षात येऊ शकतील. त्यांनी त्यांच्या कार्ड गेम आणि बोर्ड गेमचे 2 सॅम्पल्सही बनवले. पाहता पाहता 2 आठवडे उलटले आणि तो रविवार आला, ज्या दिवशी सोसायटीचा शार्क टँक होता. सोसायटी ऑफिसच्या बाहेरच एका हॉलमध्ये हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता. सोसायटीचे प्रेसिडेंट सुमित अवस्थी आणि व्हाईस प्रेसिडेंट अंकिता चव्हाण जजच्या खुर्चीवर बसले आणि सोसायटीतले बरेचसे लोक ऑडियन्स बनून इव्हेंट पाहायला तिथे आले. सेक्रेटरी वर्मा स्वतः होस्ट बनून एक मुलांना बोलवत होते आणि त्यांना त्यांच्या बिझनेस आयडिया इन्व्हेस्टर समोर ठेवण्याची संधी देत होते. आता आपल्या समोर येत आहे पिंकी. बघूया तिने कुठल्या प्रकारच्या बिझनेस आयडियाचा विचार केलाय. मला एक असं बुटीक उघडायचंय की ज्यामध्ये आम्हा मुलांसाठी स्टायलिश कपडे असावेत. एवढं बोलून पिंकीने भरपूर साऱ्या स्टायलिश डिझाईन्स जजेसला दाखवल्या. तुझी कपड्यांची चॉईस तर खूप इंटरेस्टिंग आहे पिंकी, पण अशा प्रकारचे कपडे तर ऑनलाईनही उपलब्ध आहेत. आजकाल तर ऑनलाईन शॉपिंगचे भरपूर ॲप्स आले आहेत. मग तुझ्या बुटीकमध्ये असं काय खास आहे म्हणून तुझ्याकडून कपडे घेतील? पिंकीजवळ या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. सेक्रेटरी वर्मांनी सुद्धा एक करून नंतर बऱ्याच मुलांना बोलावलं. मग बंटीने आपली बिझनेस आयडिया सांगितली. मला कॉलनीच्या ग्राउंडच्या बाहेर एक फास्ट फूडचा स्टॉल उघडायचा आहे. बंटीने फास्ट फूडच्या स्टॉलचा सगळा मेनू दाखवला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे आयटम्स मुलांना खूप आवडतात. आयडिया तर चांगली आहे, पण हे सगळं फास्ट फूड बनवण्यासाठी ते रॉ मटेरियल, कुक आणि बाकी खर्च काय येतोय आणि तुमचा प्रॉफिट पर्सेंटेज काय असेल, हे सगळे डिटेल्स कुठे आहेत? बंटीने बिझनेस प्लॅन मध्ये हे काही टाकलंच नव्हतं. त्याची आयडिया रिजेक्ट झाली. जेव्हा वर्माजींनी गट्टू आणि चिंकीला बोलावलं तेव्हा ते दोघे आपल्या सॅम्पल्स आणि प्रेझेंटेशन सोबत गेले. आम्ही घेऊन आलो आहोत शैक्षणिक खेळणी, ज्यामध्ये मुलं आनंद घेतील आणि ज्ञानही वाढेल. त्यांनी स्वतः डिझाईन केलेले पोस्टर समोर डिस्प्लेवरती लावले. त्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्ड गेम आणि बोर्ड गेमचे पिक्चर्स होते. प्रोडक्शन कॉस्ट, मार्केटिंग बजेट आणि प्रॉफिट लॉसचे ग्राफिक्स पण होते. आणि हे आहेत आमचे कार्ड गेम्स आणि बोर्ड गेमचे सॅम्पल्स. चिंकी असं म्हटल्यानंतर गट्टूने पुढे होऊन आपल्या दोन्ही गेम्सचे सॅम्पल्स दाखवले. गट्टू आणि चिंकीचे डिटेल पोस्टर्स आणि सॅम्पल्स बघून जजेस इम्प्रेस झाले. इव्हेंटच्या शेवटी वर्माजींनी सगळ्या पार्टिसिपेंट्सचा परफॉर्मन्स डिस्कस केला आणि मग रिझल्ट अनाऊन्स केला. आजच्या शार्क टँक इव्हेंटचे विजेते आहेत गट्टू आणि चिंकी. जजेसना फक्त त्यांचे एज्युकेशनल टॉयजच आवडले नाहीत, तर त्यांची आयडिया प्रेझेंट करण्याची पद्धतही छान होती. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू चिंकी. विनर्सचं नाव अनाऊन्स होताच सगळ्या सभागृहात टाळ्या वाजू लागल्या आणि गट्टू चिंकीचा चेहरा आनंदाने फुलून गेला. आई बाबा सुद्धा गट्टू चिंकीच्या अचिव्हमेंटने प्राऊड फील करू लागले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.